मित्रांनो, आज आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट याच्यामधील लेक्चर नंबर 9 घेणार आहोत. याच्यामध्ये आज आपण मायटॉसिस सेल डिव्हिजन त्याचं जे काही मेकॅनिझम आहे मायटॉसिस सेल डिव्हिजनचं ते पाहणार आहोत. तर काल तुम्हाला सांगितलं होतं मायटॉसिस सेल डिव्हिजन म्हणजे काय. द सेल डिव्हिजन विच लीड्स the growth and development of the body of organism called as mitosis. ज्या सेल डिव्हिजन मुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट घडून येते त्या सेल डिव्हिजनला मायटोसिस सेल डिव्हिजन म्हटलं जातं. दिस मायटोसिस सेल डिव्हिजन टेक्स प्लेस इन द सोमॅटिक सेल ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारच्या सेल असतात. एक जर्म सेल, त्यालाच रिप्रोडक्टिव्ह सेल म्हटलं जातं, आणि दुसऱ्या म्हणजे सोमॅटिक सेल्स. त्यापैकी मायटोसिस सेल डिव्हिजन हे सोमॅटिक सेल मध्ये घडून येतं. अँड बिफोर द मायटोसिस सेल डिव्हिजन द सेल डबल इट्स क्रोमोझोमल नंबर. आणि सोमॅटिक सेल मध्ये सेल डिव्हिजन होण्याच्या अगोदर त्या सेल मधील न्यूक्लियस मध्ये असणारे जेनेटिक मटेरियल म्हणजेच क्रोमोझोम याची संख्या डबल केली जाते. आणि त्याच्यानंतर सेल ही दोन स्टेप मध्ये डिवाइड होते. फर्स्ट स्टेप आहे कॅरिओकायनेसिस आणि सेकंड स्टेप आहे सायटोकायनेसिस. दॅट इज मायटोसिस सेल डिव्हिजन ऑकर्स इन टू स्टेप. फर्स्ट स्टेप इज अ कॅरिओकायनेसिस अँड सेकंड स्टेप इज अ सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस मीन्स डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय, न्यूक्लियसचं डिव्हिजन. आणि सायटोकायनेसिस मीन्स डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. तर कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस म्हणजे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम यांचं डिव्हिजन कसं घडून येतं ते आपल्याला या पॉइंट मध्ये पाहायचंय. तर लक्षात ठेवा, मायटोसिस सेल डिव्हिजन ऑकर्स इन टू स्टेप. फर्स्ट स्टेप इज अ कॅरिओकायनेसिस अँड सेकंड स्टेप इज अ सायटोकायनेसिस. हे कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आता कॅरिओकायनेसिस काय आहे. कॅरिओकायनेसिस मीन्स डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. The process of cell division is controlled by nucleus and started from the nucleus. सेल डिव्हिजनची जी प्रोसेस असते ती न्यूक्लियस द्वारे कंट्रोल केली जाते आणि न्यूक्लियस द्वारेच सेल डिव्हिजनची प्रोसेस घडून आणली जाते. तर त्याच्यामध्ये कॅरिओकायनेसिस द डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस ऑकर्स इन 4 स्टेप. कॅरिओकायनेसिस जी प्रोसेस आहे ती 4 स्टेप मध्ये घडून येते. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे प्रोफेज, सेकंड स्टेप आहे मेटाफेज, थर्ड स्टेप आहे एनाफेज अँड फोर्थ स्टेप आहे टिलोफेज. या 4 फेजेस मध्ये न्यूक्लियस डिवाइड केला जातो. आणि नंतर या 4 स्टेपच्या नंतर कॅरिओकायनेसिस नंतर घडून येतं ते म्हणजे सायटोकायनेसिस. तर सुरुवातीला कॅरिओकायनेसिस मायटोसिस सेल डिव्हिजन मध्ये हे समजावून घेऊया. तर कॅरिओकायनेसिस ऑकर्स इन 4 स्टेप्स. फर्स्ट स्टेप इज अ प्रोफेज. पहिली जी काही स्टेप आहे ती आहे प्रोफेज. इन अ प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ थिन थ्रेड लाइक chromosomes is started. पहा ही सेल दाखवलेली सेल हा न्यूक्लियस आहे, हे सेंट्रोमियर आहे. हा जो पार्ट आहे याला म्हटलं जातं सेंट्रोमियर. किंवा त्याला सेंट्रॉइड म्हटलं जातं. सेंट्रॉइड. त्याच्यानंतर हा जो आहे तो आहे न्यूक्लियस. हे जे मध्ये थीन थ्रेड लाईक आपल्याला जे काही स्ट्रक्चर दिसत आहे ते थीन थ्रेड लाईक काय आहेत, क्रोमोझोम्स आहेत. क्रोमोझोम्स, थीन थ्रेड लाईक क्रोमोझोम्स. आणि त्याची संख्या ही समजा सेल मध्ये 2n आहे. अशा पद्धतीने ही नॉर्मल सेल आहे. पहा प्रोफेज फेज मध्ये काय होतं, हे थीन थ्रेड लाईक जे क्रोमोझोम्स आहेत ते कंडेन्स होऊ लागतात, शॉर्ट होऊ लागतात. आणि कंडेन्स झाल्यामुळे ते शॉर्ट आणि थिक होतात लाईक दिस. म्हणजे पहा प्रोफेज मध्ये इन प्रोफेज थीन थ्रेड लाईक क्रोमोझोम्स begins किंवा started to condense. किंवा असं म्हणता येईल कंडेन्सेशन ऑफ थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम इज स्टार्टेड. कंडेन्सेशन of thin
thread like chromosome is started. प्रोफेज मध्ये पहिली स्टेप काय होते की सेलच्या न्यूक्लियस मध्ये जे थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम्स आहेत, पातळ असे धाग्यांसारखे जे क्रोमोझोम्स असतात, त्यांचं कंडेन्सेशन स्टार्ट होतं. आणि कंडेन्सेशन झाल्यामुळे ते क्रोमोझोम कसे होतात, तर ते क्रोमोझोम कसे होतात, शॉर्ट होतात आणि थिक होतात. थिक आणि शॉर्ट होतात म्हणजे ते अरुंद होतात, आखूड होतात आणि जाड होतात. ड्यू टू दिस chromosomes becomes short and thick. Due to this chromosomes becomes short and त्याचा परिणाम म्हणजे पहा, या थिन थ्रेड लाईक क्रोमोझोमचं कंडेन्सेशन झाल्यामुळे ते क्रोमोझोम थिक होतात, जाड होतात आणि शॉर्ट होतात. and becomes visible along with sister chromatide. हे जे थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम असतात ते इनव्हिजिबल असतात. आपण जर मायक्रोस्कोप मध्ये सेल पाहिली, न्यूक्लियस पाहिला, तर हे थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम आपल्याला दिसत नाहीत, व्हिजिबल नसतात, इनव्हिजिबल असतात. परंतु जेव्हा त्याचं कंडेन्सेशन होतं, ते थिक आणि शॉर्ट होतात, तेव्हा ते आपल्याला न्यूक्लियस मध्ये आढळू लागतात, व्हिजिबल होऊ लागतात, म्हणजे दिसू लागतात. and becomes visible along with कशा दिसू लागतात, हे जे रेड कलर आणि ब्ल्यू कलर मध्ये क्रोमोझोम दाखवले, रेड कलर क्रोमोझोमचे हे ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेले सिस्टर क्रोमॅटाइड आहे. त्या सिस्टर क्रोमॅटाइड सोबत हे अपीअर होऊ लागतात along with pair of sister chromatids. तर अशा पद्धतीनं प्रोफेज मध्ये सुरुवातीला थिन थ्रेड लाईक क्रोमोझोमचं कंडेन्सेशन स्टार्ट होतं. त्या कंडेन्सेशन मुळे ते क्रोमोझोम थिक होतात, त्याच्यानंतर थिक आणि शॉर्ट होतात, आणि थिक आणि शॉर्ट झाल्यामुळे ते आपल्याला न्यूक्लियस मध्ये अपीअर होऊ लागतात किंवा व्हिजिबल होऊ लागतात. क्रोमोझोम्स डुप्लिकेट किंवा centrioles duplicate and each move toward the opposite pole of the cell. पण इथे जे सेंट्रॉल्स आहेत, हे सेंट्रॉल्स जे आहेत किंवा सेंट्रॉइड्स आहेत, ते डुप्लिकेट होतात म्हणजे डबल होतात. पण इथं जे सेंट्रॉल्स होते ते डबल झाले. इथं क्रोमोझोमची संख्या देखील 2n असते, ती 4n झालेली असते, सेलमध्ये डबल झालेली असते. म्हणजे सेंट्रॉल्स आणि इतर सेल ऑर्गेनेल देखील त्यांची संख्या दुप्पट होते, वाढते. हा एक महत्त्वाचा चेंज या प्रोफेज मध्ये आपल्याला पाहायला मिळतो की सेल मध्ये जे काही सेंट्रॉल्स आहेत आणि सेल ऑर्गेनेल आहेत यांची संख्या डबल होते आणि क्रोमोझोमची संख्या देखील डबल झालेली असते. दॅट इज सेंट्रॉल्स and each centrioles get double and each move towards opposite pole of cell. या ठिकाणी सेंट्रॉलची संख्या डबल होते आणि ते सेंट्रॉल जे आहेत एका साइडला होते ते सेलच्या अपोजिट साइडला, म्हणजे हा सेंट्रॉल जो आहे तो इकडे मूव्ह होतो, म्हणजे हा इथला सेंट्रॉल इकडच्या साइडला जातो. ते पुढच्या डायग्राम मध्ये दाखवले. सेंट्रॉल पा इथं एका साइडला जे दोन सेंट्रॉल होते ते काय झाले, त्यातला एक सेंट्रॉल पुढच्या साइडला, म्हणजे ते दोन्ही सेलच्या अपोजिट पोलच्या दिशेने गेलेले, मूव्ह टुवर्ड द अपोजिट पोल ऑफ द सेल. देन न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियॉल्स also disappear. हा जो न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे आणि त्याच्या आतमध्ये जो न्यूक्लियॉल्स आढळतो, इथं जो न्यूक्लियॉल्स आढळतो तो न्यूक्लियॉल्स आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन हळूहळू डिसॅपियर होण्यास सुरुवात होते. म्हणजेच इथं आपण असं म्हणू शकतो, न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियॉल्स starts to disappear. न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियॉल्स हे दोन्हीही या प्रोफेज मध्ये डिसॅपियर होऊ लागतात. तर अशा पद्धतीने हा फर्स्ट फेज आहे प्रोफेज कॅरिओकायनेसिसचा.
Mitosis cell division takes place in two steps. First is a karyokinesis, second is a cytokinesis. Karyokinesis occurs in four steps. First step is a prophase. In a prophase, condensation of thin thread-like chromosome is started. Therefore, chromosome becomes short and thick and becomes visible during the process of cell division along with sister chromatide. Then these centrioles in the cytoplasm of cell, न्यूक्लियसच्या बाहेर सायटोप्लाझम मध्ये जे सेंट्रिओल्स असतात त्यांची संख्या दुप्पट होते. सेंट्रिओल्स गेट डबल and each of the one move toward the opposite pole of the cell. आणि ते सेंट्रिओल्स सेलच्या अपोजिट पोल कडे मूव्ह होतात. म्हणजे इथे आपण ते मूव्ह झालेले दाखवले. इथले जे सेंट्रिओल्स आहेत ते कुठे गेले? टुवर्ड्स अपोजिट पोल ऑफ द सेल. सेलच्या अपोजिट पोल कडे ते मूव्ह होतात. न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियर स्टार्ट टू डिसअपियर. इथला जो न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे हा हळूहळू डिसअपियर होऊ लागतो आणि न्यूक्लियस देखील त्यातला नाहीसा होऊ लागतो. डिसअपियर म्हणजे दिसेनासा होतो. आणि आता पुढची स्टेप आहे ती आहे मेटाफेज. ही झाली प्रोफेज. प्रोफेज मध्ये काय काय चेंजेस होतात ते पाहिलं. आता मेटाफेज पाहू. मेटाफेज मध्ये काय होतं का? प्रोफेज मध्ये काय झालं होतं? न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस डिसअपियर होण्यास सुरुवात झाली होती. ते मेटाफेज मध्ये कम्प्लिटली डिसअपियर होतात. म्हणजे हा न्यूक्लियर मेम्ब्रेन काय झाला? कम्प्लिटली डिसअपियर झाला. न्यूक्लियर मेम्ब्रेन जो डिसअपियर होण्यास स्टार्ट म्हणजे सुरुवात झाली होती तो मेटाफेज या फेज मध्ये काय होतो? स्टेप मध्ये कम्प्लिटली डिसअपियर होतो. तुम्हाला आता सेल मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन आढळणार नाही आणि न्यूक्लियॉल्स देखील दिसणार नाही. दॅट इज द न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियॉल्स आर कम्प्लिटली डिसअपियर इन द मेटाफेज. मेटाफेज मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस कम्प्लिटली डिसअपियर होतात. त्याचबरोबर इथं जे कंडेन्सेशन स्टार्ट झालं होतं, कंडेन्सेशन ऑफ थिन थ्रेड लाइक क्रोमोझोम इज स्टार्टेड इन द प्रोफेज. प्रोफेज मध्ये क्रोमोझोमचं जे कंडेन्सेशन सुरू झालं होतं ते कंडेन्सेशन या मेटाफेज मध्ये पूर्ण कंप्लीट होतं म्हणजे पूर्ण होतं. म्हणजेच आपण इथं असं म्हणू शकतो पहिला पॉइंट, कंडेन्सेशन ऑफ थिन थ्रेड लाइक क्रोमोझोम इज कंप्लीटेड इन अ मेटाफेज. Condensation of chromosome. Condensation of chromosomes is completed. या मेटाफेज मध्ये क्रोमोझोमचं जे कंडेन्सेशन प्रोफेज मध्ये स्टार्ट झालं होतं ते मेटाफेज मध्ये कंडेन्सेशन कंप्लीट होतं म्हणजे क्रोमोझोमचं पूर्णपणे कंडेन्सेशन घडून येतं. त्याच्यानंतर कंडेन्सेशन कंप्लीट झाल्यामुळे आपल्याला क्रोमोझोम जे आहेत ते स्पष्ट दिसतात. हेन्स क्रोमोझोम बिकम्स क्लिअरली विजिबल. त्याचा परिणाम काय झाला? हेन्स क्रोमोझोम्स बिकम्स क्लिअरली विजिबल. त्याच्यामुळे क्रोमोझोम हे क्लिअरली विजिबल होतात म्हणजे स्पष्टपणे दिसू लागतात. देन नेक्स्ट म्हणजे पहा क्रोमोझोमचं जे कंडेन्सेशन प्रोफेज मध्ये स्टार्ट झालं होतं ते मेटाफेज मध्ये कंप्लीट झालं आणि त्याच्यामुळे क्रोमोझोम हे शॉर्ट आणि थिक झाल्यामुळे ते क्लिअरली विजिबल होऊ लागले. सेल मध्ये स्पष्टपणे क्रोमोझोम आपल्याला दिसू लागले. पुढं न्यूक्लियर मेम्ब्रेन ऑल्सो डिसअपियर कम्प्लीटली. न्यूक्लियर मेम्ब्रेन ऑल्सो डिसअपियर कंप्लीटली. न्यूक्लियर मेम्ब्रेन देखील कंप्लीटली डिसअपियर होतो. म्हणजे इथं जे न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर होण्यास सुरुवात झाली होती तो मेटाफेज मध्ये कंप्लीटली डिसअपियर झाला. इथं न्यूक्लियर मेम्ब्रेन दिसतोय, इथं दिसत नाहीये म्हणजे तो डिसअपियर झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या मेटाफेज मध्ये आणखी एक महत्त्वाचा चेंज होतो तो कोणता पहा. इन मेटाफेज ऑल द क्रोमोझोम्स अरेंज इन पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन. पहा इथं सर्व जे क्रोमोझोम्स होते डिस्ट्रीब्यूट झालेले ते सर्व क्रोमोझोम हे काय होतात एका इक्वेटोरियल प्लेन मध्ये या पद्धतीने अरेंज होतात. हा न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर झालेला आहे. सर्व क्रोमोझोम जे डिस्ट्रीब्यूट झालेले होते ते काय झाले इक्वेटोरियल प्लेन मध्ये अरेंज झालेले. इक्वेटोरियल प्लेन मध्ये ते अरेंज झालेले या पद्धतीने. हा इक्वेटोरियल प्लेन आहे. त्या इक्वेटोरियल प्लेन मध्ये सर्व क्रोमोझोम्स अरेंज झालेले आहेत. म्हणजेच इन मेटाफेज all chromosomes
are arranged in parallel on equatorial plane. इक्वेटोरियल प्लेन वरती सर्व क्रोमोझोम्स हे पॅरलल मध्ये अरेंज होत आहेत लाईक दिस, या पद्धतीने. देन अ स्पेशल टाइप ऑफ फ्लेक्सिबल प्रोटीन फायबर्स आर प्रोड्यूस्ड बाय द सेंट्रॉइड्स. हे जे सेंट्रॉइड्स आहेत ते सेंट्रॉइड्स काय करतात, एक स्पेशल टाइप ऑफ फ्लेक्सिबल प्रोटीन फायबर म्हणजेच त्याला म्हटलं जातं स्पिंडल फायबर. ते स्पिंडल फायबर या सेंट्रॉइड्स द्वारे प्रोड्यूस केले जातात. Centrioles start to produce special types of flexible protein fibers known as spindle fibers. असे जे काही स्पिंडल फायबर्स आहेत ते स्पिंडल फायबर्स कोण प्रोड्यूस करतायत, a special type of flexible protein fibers, that is spindle fibers, are produced by the centrioles. Centrioles द्वारे ते प्रोड्यूस केले जातात. म्हणजे तिथे आपण चौथा पॉइंट असं म्हणू शकतो, a special type of फ्लेक्सिबल म्हणजे लवचिक, फ्लेक्सिबल प्रोटीन फायबर्स. सर्व जे काही क्रोमोझोम होते ते इक्वेटोरियल प्लेन मध्ये अरेंज झाल्यानंतर ते सेंट्रिओल्स जे आहेत ते काय करतात, एक फ्लेक्सिबल प्रोटीन फायबर्स निर्माण करतात. या पद्धतीने फ्लेक्सिबल प्रोटीन फायबर्स प्रोड्यूस करू लागतात. आणि असे जे काही फ्लेक्सिबल प्रोटीन फायबर्स आहेत त्यालाच स्पिंडल फायबर म्हटलं जातं. आणि या स्पिंडल फायबरचं फॉर्मेशन हे मेटाफेज या सेकंड फेज मध्ये होतं. देन नेक्स्ट फेज इज अ एनाफेज. पुढचा जो फेज आहे तो कोणता आहे, थर्ड फेज इज अ एनाफेज. आता पहा एनाफेज मध्ये काय चेंजेस होत आहेत. एनाफेज मध्ये काय होतं बा, इन एनाफेज सेंट्रोमियर स्प्लिट. क्रोमोझोमचा जो सेंट्रोमियर असतो, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर या पद्धतीने ड्रॉ करून दाखवतोय. हा एक क्रोमोझोम आहे, त्याचा सिस्टर क्रोमॅटाइड जो आहे तो या पद्धतीने असतो आणि त्यांचा सेंट्रोमियर मिडल आहे. तर हा जो सेंट्रोमियर आहे हा एनाफेज मध्ये हा सेंट्रोमियर स्प्लिट होतो, विभागला जातो. आणि त्याच्यामुळे सिस्टर क्रोमॅटाइड जे आहेत त्यांचं सेपरेशन होतं. म्हणजे इकडचा जो काही सिस्टर क्रोमॅटाइड आहे आणि हा एक सिस्टर क्रोमॅटाइड, यांचं सेपरेशन या एनाफेज मध्ये होतं. म्हणजे हा सेंट्रोमियर स्प्लिट होऊन सिस्टर क्रोमॅटाइडचं सेपरेशन या पद्धतीने होतं. सेंट्रोमियर स्प्लिट होतो आणि सिस्टर क्रोमॅटाइड सेपरेट होतात. कोणत्या फेज मध्ये, एनाफेज मध्ये. आणि जेव्हा त्यांचं सेपरेशन होतं तेव्हा त्या सेंट्रोमियरला, स्प्लिट झालेल्या सेंट्रोमियरला हे स्पिंडल फायबर जे आहेत ते अटॅच होतात. स्पिंडल फायबर जे आहेत ते स्पिंडल फायबर या सेंट्रोमियरला अटॅच होतात अँड दे पुल टुवर्ड द अपोजिट पोल ऑफ द सेल. आणि हे सिस्टर क्रोमॅटाइडला सेलच्या अपोजिट पोलच्या दिशेने पुल करतात. म्हणजे लाईक दिस. या पद्धतीने सेलच्या अपोजिट पोलच्या दिशेने त्या स्पिंडल फायबरच्या मदतीने स्पिंडल फायबर त्या सिस्टर क्रोमॅटाइडला अपोजिट पोलच्या दिशेने पुल करतात. अँड देयरफॉर these sister chromatide, pair of sister chromatide get separated and collected at the opposite pole of the cell. सेलच्या अपोजिट पोलला ते कलेक्ट होतात. तर अशा पद्धतीने हे एनाफेज मध्ये घडून येणारी प्रोसेस आहे. तर एनाफेज मध्ये पहा, पहिला पॉइंट काय सांगता येईल की इन एनाफेज सेंट्रोमियर स्प्लिट. इन एनाफेज सेंट्रोमियर स्प्लिट. एनाफेज मध्ये हा सेंट्रोमियर जो असतो क्रोमोझोमचा मिडलचा कंडेन्स्ड पार्ट किंवा कंस्ट्रिक्टेड रिजन म्हणजे सेंट्रोमियर, तो सेंट्रोमियर स्प्लिट होतो म्हणजे ब्रेक होतो, विभागला जातो. इन एनाफेज सेंट्रोमियर स्प्लिट अँड देअरबाय सिस्टर क्रोमॅटाइड separated from each other. Centromere split and thereby
thereby sister chromatide get separated from each other. हे जे सिस्टर क्रोमॅटाइड आहे ते एकमेकांपासून सेपरेट होतात. Then the spindle fiber pulled the sister chromatide toward opposite side of the or opposite pole of the cell. Spindle fiber attach and pull the sister chromatide towards opposite pole of the cell. म्हणजे ज्यावेळी सेंट्रोमियर स्प्लिट होतो, कोणत्या फेज मध्ये, एनाफेज मध्ये सेंट्रोमियर स्प्लिट होऊन सिस्टर क्रोमॅटाइडचं सेपरेशन होतं. सेपरेट झाले सिस्टर क्रोमॅटाइडला स्पिंडल फायबर अटॅच होतात. स्पिंडल फायबर त्या सेपरेट झालेल्या सिस्टर क्रोमॅटाइडला पुन्हा सेलच्या अपोजिट पोलच्या दिशेनं पुल करतात, ओढतात. आणि त्याच्यामुळे हे जे काही सिस्टर क्रोमॅटाइड आहेत म्हणजेच क्रोमोझोम्स आहेत, डॉटर क्रोमोझोम, सिस्टर क्रोमॅटाइडलाच काय म्हटलं जातं, त्या सेपरेट झालेल्या सिस्टर क्रोमॅटाइडला डॉटर क्रोमोझोम्स म्हटलं जातं. ते डॉटर क्रोमोझोम जे आहेत सेलच्या अपोजिट पोलच्या दिशेनं ते कलेक्ट होतात. दे कलेक्टेड ऑन द अपोजिट पोल ऑफ द सेल. These sister chromatide is also called as daughter chromosomes. जे सेपरेट झालेले सिस्टर क्रोमॅटाइड असतात याला काय म्हटलं जातं, डॉटर क्रोमोसोम. त्याला डॉटर क्रोमोसोम्स म्हटलं जातं. Then the two set of daughter chromosomes are collected on the opposite pole of the cell. Get collected on opposite side of the opposite pole of cell. सेलच्या अपोजिट पोल वरती हे सिस्टर क्रोमॅटाइडचे म्हणजे डॉटर क्रोमोझोमचे दोन सेट कलेक्ट होतात. तर अशा पद्धतीनं हा जो आहे त्याला म्हटलं जातं एनाफेज. आता एनाफेज नंतरचा शेवटचा फेज आहे तो म्हणजे टिलोफेज. हा लास्ट फेज आहे टिलोफेज. टिलोफेज मध्ये काय होतं बा, इन टिलोफेज टिलोफेज मध्ये पहा, द सिस्टर क्रोमॅटाइड विच रीच्ड ॲट अपोजिट पोल ऑफ द सेल. सेलच्या अपोजिट पोलला जे काही सिस्टर क्रोमॅटाइड म्हणजेच डॉटर क्रोमोझोम कलेक्ट झालेले असतात, जमा झालेले असतात, त्यांचं पुन्हा रिकंडेन्सेशन स्टार्ट होतं. म्हणजे इथं जे थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम कंडेन्स होऊन कसे झाले होते, शॉर्ट आणि थिक झाले होते, ते शॉर्ट आणि थिक असणारे हे क्रोमोझोम्स पुन्हा काय होतात, डॉटर क्रोमोझोमचं रिकंडेन्सेशन होतं. म्हणजे पुन्हा ते थिन आणि थ्रेड लाईक या पद्धतीनं रिकंडेन्स होतात. म्हणजे ही रिटर्न प्रोसेस होते. हे थिन थ्रेड पासून जसे थिक झाले होते ते थिक पासून पुन्हा थिन थ्रेड होतात. म्हणजे त्याला रिकंडेन्सेशन म्हटलं जातं. ते रिकंडेन्सेशन टिलोफेज मध्ये स्टार्ट होतं. दॅट इज रिकंडेन्सेशन ऑफ डॉटर क्रोमोझोम्स recondensation of daughter chromosomes started in telophase. टिलोफेज मध्ये डॉटर क्रोमोझोमचं पुन्हा रिकंडेन्सेशन स्टार्ट होतं. हेन्स दे बिकम्स, त्याच्यामुळे ते कसे होतात, रिकंडेन्सेशन झाल्यामुळे दे बिकम्स थिन थ्रेड लाईक अँड इनव्हिजिबल. पुन्हा ते कसे होतात, थिन थ्रेड लाईक होतात आणि इनव्हिजिबल होतात. म्हणजे पुन्हा ते अदृश्य होतात. हे रिकंडेन्सेशन झाल्यामुळे असे थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम्स त्या डॉटर सेल्स मध्ये अपोजिट पोलला त्याचं रिकंडेन्सेशन स्टार्ट होतं. ते थिन थ्रेड लाईक होतात आणि
डिसअपियर होतात म्हणजे इनव्हिजिबल होतात. ऑल्सो न्यूक्लियर मेम्ब्रेन इज ऑल्सो स्टार्ट टू फॉर्म ड्युरिंग दिस प्रोसेस. या प्रोसेस मध्ये रिकंडेन्सेशनची प्रोसेस सुरू असताना म्हणजे रिकंडेन्सेशन होऊन जेव्हा ते थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम मध्ये कन्वर्ट होतात तेव्हा त्यांच्या सभोवताली काय निर्माण होऊ लागतं. रिकंडेन्सेशन झालं तर रिकंडेन्सेशन मधून हे जे क्रोमोझोम्स असतात ते कसे होतात थिन आणि थ्रेड लाईक क्रोमोझोम्स मध्ये कन्वर्ट होतात. या पद्धतीने थ्रेड्स मध्ये कन्वर्ट होतात आणि त्यावेळी त्याच्या भोवती न्यूक्लियर मेम्ब्रेन देखील स्टार्ट होऊ लागतं. इन दिस वे टू डॉटर न्यूक्लिआय फॉर्म इन सेल मध्ये दोन डॉटर न्यूक्लिआय तयार होतात. अशा पद्धतीनं ही जी प्रोसेस आहे आणि ज्यावेळी हे डॉटर न्यूक्लिआय प्रोड्यूस होतात त्यावेळी आणखी एक चेंज होतो का. हे जे स्पिंडल फायबर तयार झालेले होते जसं न्यूक्लियर मेम्ब्रेन निर्माण होत राहील न्यूक्लियर मेम्ब्रेन जसा फॉर्म होत राहतो तसं हे स्पिंडल फायबर हळूहळू डिसअपियर होऊ लागतात. स्पिंडल फायबर ऑल्सो गेट डिसअपियर इन द टीलोफेज. टीलोफेज मध्ये स्पिंडल फायबर डिसअपियर होतात. त्याच्यानंतर हे जे काही डॉटर क्रोमोझोम्स आहेत त्याचं रिकंडेन्सेशन होऊन ते थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम्स मध्ये इनव्हिजिबल क्रोमोझोम मध्ये कन्वर्ट होतात. न्यूक्लियर मेम्ब्रेन त्याच्या भोवती निर्माण होऊ लागतो. स्पिंडल फायबर डिसअपियर होतात आणि अशा पद्धतीने दोन न्यूक्लियस म्हणजे डॉटर न्यूक्लिआय हे टीलोफेज मध्ये आपल्याला सेल मध्ये आढळतात. तर अशा पद्धतीने एका न्यूक्लियसचे किती न्यूक्लियस तयार झाले. दोन न्यूक्लियस या कॅरिओकायनेसिस प्रोसेस मध्ये होतात. म्हणजे कॅरिओकायनेसिस मध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन होऊन दोन डॉटर न्यूक्लिआय तयार होतात. तर अशा पद्धतीने हे कॅरिओकायनेसिसच्या या चार महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. एकदा सर्व स्टेप्स ओव्हरलूक करा. अडचण नाही फक्त क्लिअर दिसते तेच नाही. तर पहा अशा पद्धतीने आपण मायटोसिस सेल डिव्हिजन मध्ये कॅरिओकायनेसिस कंप्लीट केलेली आहे. तर इथं जो पॉइंट आहे हा मेटाफेज आहे. तुम्हाला क्लिअर दिसत नसेल अडचण येत असेल तर पहा. पहिला फेज आहे प्रोफेज. प्रोफेज मध्ये थिन थ्रेड लाईक क्रोमोझोमचं कंडेन्सेशन स्टार्ट होतं. कंडेन्सेशन मुळे ते थिक आणि शॉर्ट होतात फिजिबल होतात. पुन्हा क्रोमोझोम जे आहेत त्या क्रोमोझोमची संख्या डबल होते. त्याचबरोबर सेंट्रॉल्स जे आहेत ते सेंट्रॉलची संख्या देखील डबल होते आणि ते अपोजिट पोलच्या सेलच्या अपोजिट पोलच्या दिशेने मूव्ह होऊ लागतात. देन in the metaphase condensation of this chromosome is completed. क्रोमोझोमचं कंडेन्सेशन हे या मेटाफेज मध्ये कंप्लीट होतं आणि त्याच्यामुळे क्रोमोझोम आपल्याला क्लिअरली व्हिजिबल होतात, स्पष्टपणे दिसू लागतात. त्याचबरोबर न्यूक्लियर मेम्ब्रेन जो असतो तो न्यूक्लियर मेम्ब्रेन देखील कम्प्लिटली डिसअपियर होतो. इथं जो अपियर होणारा न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे तो इथं डिसअपियर झालेला आहे. त्याचबरोबर इन अ मेटाफेज क्रोमोझोम्स आर अरेंज्ड इन पॅरलल टू द इक्वेटोरियल प्लेन. पॅरलल मध्ये इक्वेटोरियल प्लेन वरती सर्व क्रोमोझोम्स मेटाफेज मध्ये अरेंज होतात. त्याच्यानंतर स्पेशल टाइप ऑफ फ्लेक्सिबल प्रोटीन फायबर्स प्रोड्यूस्ड बाय सेंट्रॉल्स. हे जे सेंट्रॉल्स आहेत ते स्पेशल टाइप ऑफ फ्लेक्सिबल प्रोटीन्स तयार करतात किंवा प्रोटीन फायबर म्हणजेच स्पिंडल फायबर प्रोड्यूस करतात. देन एनाफेज. पुढचा फेज आहे एनाफेज. इन द एनाफेज सेंट्रोमियर स्प्लिट. क्रोमोझोमचा जो सेंट्रोमियर असतो तो स्प्लिट होतो आणि सिस्टर क्रोमॅटाइडचं सेपरेशन होतं. कोणत्या फेज मध्ये? एनाफेज मध्ये. इन द एनाफेज सेंट्रोमियर स्प्लिट and separation of sister chromatide is takes place. These are separated sister chromatide is called as daughter chromosomes. Separate झालेले हे जे sister chromatide असतात त्यांना daughter chromosomes म्हटलं जातं. Then the spindle fiber attached to these daughter chromosomes. Spindle fiber या सेंट्रोमियरच्या रिजन वरती त्या daughter chromosome ला अटॅच होतात and they pull the daughter chromosome toward the opposite pole of the cell. सेलच्या अपोजिट पोलला
ते पूल केले जातात. ड्युरिंग पुलिंग द डॉटर क्रोमोझोम और सिस्टर क्रोमॅटिड लुक लाईक अ बंच ऑफ बनाना. बनानाचा जसा बंच असतो त्या पद्धतीने ते अपीअर होऊ लागतात. And therefore, in this way, two sets of daughter chromosomes are get collected on the opposite pole of the cell. अशा पद्धतीने हा एनाफेज आहे. आता टिलोफेज, टिलोफेज मध्ये काय होतं, एनाफेज मध्ये शेवटची स्टेप काय झाली की डॉटर क्रोमोझोम कुठे कलेक्ट झाले, सेलच्या अपोजिट पोल वरती कलेक्ट झाले. त्याच्यानंतर ते कलेक्ट झालेले जे काही क्रोमोझोम्स असतात ते थिक आणि शॉर्ट असतात. त्याचं रिकंडेन्सेशन हे टिलोफेज मध्ये स्टार्ट होतं. In the telophase, recondensation of the chromosome, daughter chromosome, is takes place, and therefore this daughter chromosome becomes thin, thread-like and invisible. ते daughter chromosome thin, thread-like होतात आणि invisible होतात. During this, the nuclear membrane start to appear around these daughter chromosomes. त्या daughter chromosome च्या सभोवताली nuclear membrane appear होण्यास सुरुवात होते, and simultaneously the spindle fiber start to disappear. ज्यावेळी न्यूक्लियर मेम्ब्रेन निर्माण होऊ लागतो त्याच वेळी स्पिंडल फायबर डिसअपियर होऊ लागतात. and in this way the two daughter nuclei is formed in the same cell. एका सेल मध्ये अपोजिट पोल वरती दोन डॉटर न्यूक्लिआय तयार होतात. आता याच्या नंतरची जी स्टेप आहे कॅरिओकायनेसिसच्या नंतरची ती आहे सायटोकायनेसिस. ती बघू. Second step of mitosis cell division. Mitosis cell division ची सेकंड स्टेप आहे ती म्हणजे सायटोकायनेसिस. तुम्हाला माहिती आहे की सायटोकायनेसिस म्हणजे कशाचं डिव्हिजन असतं? डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सायटोकायनेसिस means division of cytoplasm. सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन आहे. डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझमला सायटोकायनेसिस म्हणतात. देन इन अ एनिमल सेल, एनिमल सेलचं सायटोकायनेसिस कसं होतं पहा. इन एनिमल सेल notch is developed at equatorial plane of the cell. सेलच्या इक्वेटोरियल प्लेनला नॉच डेव्हलप होतो. नॉच कसा डेव्हलप होतो इथे डायग्राम मध्ये दाखवले. या पद्धतीने असा हा जो रिजन असतो, पार्ट असतो सायटोप्लाझमचा, त्याला नॉच म्हटलं आहे. हा नॉच डेव्हलप होतो आणि तो नॉच पुढे फर्दर ग्रो होऊन पुढे वाढत जातो या पद्धतीने. आणि ते जे काही सायटोप्लाझम आहे ते सायटोप्लाझम आणि सेल मेम्ब्रेन कम्प्लिटली सेपरेट होतात. In case of animal cell, notch is developed at a equatorial plane. Notch हा equatorial plane वरती डेव्हलप होतो, which grows deeper, जो की डीपर ग्रो होत राहतो, which grows deeper and divide the cell. कॅरिओकायनेसिस नुसार काय होतं, ही सेल आहे, या सेल मध्ये दोन न्यूक्लियस तयार होतात. हा एक न्यूक्लियस आहे, इथे एक न्यूक्लियस आहे, ज्याच्यामध्ये थिन थ्रेड लाईक काय असतात, थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम्स असतात. या पद्धतीने थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम असणारे दोन डॉटर न्यूक्लिआय हे कॅरिओकायनेसिस मध्ये तयार झाले. आता सायटोकायनेसिस मध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. सायटोप्लाझमचं डिव्हिजन होत असताना एनिमल सेलच्या बाबतीत असा नॉच सेल मध्ये सायटोप्लाझम मध्ये तयार होतो आणि हा नॉच पुढे फर्दर ग्रो होत राहतो आणि नॉच फर्दर ग्रो होत राहून डीपर ग्रो होऊन ह्या दोन सेल आहेत या एकमेकांपासून सेपरेट होतात आणि अशा पद्धतीने दोन डॉटर सेल्स या कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस मधून तयार होतात. तर हे सेल डिव्हिजन आहे कोणतं, मायटोसिस. परंतु जर प्लांट सेल असेल तर एनिमल सेल मध्ये नॉच तयार होतो, नॉच डीपर ग्रो होतो आणि सेल सेपरेट होतात. तसं प्लांट सेल मध्ये काय होतं पहा,
प्लांट सेल मध्ये सेल मेम्ब्रेनच्या बाहेर सेल वॉल असते आणि सेल वॉल असल्यामुळे या नॉचच्या सहाय्याने सेलचं सेपरेशन होत नाही, सायटोकायनेसिस होत नाही. तर तिथं काय केलं जातं, सेल्युलोजची एक सेल प्लेट तयार केली जाते आणि ती सेल प्लेट सेलला सेपरेट करते. इन केस ऑफ प्लांट सेल, in case of plant cell, instead of the notch, notch तयार होण्याऐवजी a cell plate is formed. Cell plate तयार होते exactly along the equatorial plane किंवा middle line of the cell. And separated the cell. प्लांट सेलच्या बाबतीत काय होतं पहा, प्लांट सेलच्या बाबतीत प्लांट सेल या पद्धतीने असतात. या पद्धतीने त्याचे डॉटर न्यूक्लियाय तयार झाले. तर ही जी सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन असतात याच्यामध्ये या दोन डॉटर न्यूक्लियाच्या मध्ये एक सेल्युलोजची एक सेल प्लेट तयार केली जाते. ती सेल प्लेट पुढे फर्दर ग्रो होत राहते, थिक होत राहते आणि कालांतराने ती सेल प्लेट काय होते, या पद्धतीने डिव्हाइड होते आणि एका सेलच्या दोन डॉटर सेल्स या ठिकाणी तयार होतात. तर अशा पद्धतीने हे सायटोकायनेसिस ही सेकंड स्टेप मायटोसिस सेल डिव्हिजनची आहे. म्हणजेच in the mitosis cell division or in the cytokinesis, cytoplasm is divided. In case of animal cell, notch is developed at the equatorial plane of the cell, which grows deeper and divide the cell. पुन्हा डीपर ग्रो होत राहतो आणि सेल डिवाइड होते. त्याच पद्धतीने प्लांट सेलच्या बाबतीत नॉच तयार होत नाही, तर तिथे सेल प्लेट तयार केली जाते आणि सेल प्लेटच्या सहाय्याने सेल प्लेट पुन्हा थिकर होत जाऊन ती प्लांट सेल सेपरेट केली जाते. तर अशा पद्धतीनं आज आपण इथं मायटोसिस सेल डिव्हिजन हा जो पार्ट होता तो कंप्लीट केलेला आहे. तर आपल्याला एक्झाम मध्ये याच्यावरती 5 मार्कचा क्वेश्चन एक्झाम मध्ये पॉइंट वरती विचारला जातो. एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ मायटोसिस सेल डिव्हिजन विथ लेबल डायग्राम. तर आपल्याला या पद्धतीने डायग्राम देखील ड्रॉ करता आल्या पाहिजे प्रत्येक स्टेपच्या आणि त्या सर्व स्टेप एक्सप्लेन देखील करता आल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण इथं मायटोसिस सेल डिव्हिजन हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. आता एक एनिमेटेड व्हिडिओ मी तुम्हाला YouTube वरती किंवा त्याची लिंक तुम्हाला पाठवल, तो तुम्ही नंतर पाहून घ्या. एनिमेशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की कशा पद्धतीनं क्रोमोझोम्स कंडेन्स होत आहेत, कशा पद्धतीनं त्याचं डिव्हिजन होतं, इक्वेटोरियल प्लेनला कसे ते अरेंज होतात, स्पिंडल फायबर कसे तयार होतात, ते त्याला कसं सेपरेट करतात, हे सर्व मेकॅनिझम तुम्हाला एनिमेटेड व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल. लेक्चर संपल्यानंतर त्याची लगेच लिंक मी पाठवल. एक दोन मियोसिस सेल डिव्हिजन. तर मियोसिस काय आहे, जसं मायटोसिस काय आहे, द सेल डिव्हिजन विच लीड्स द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इज कॉल्ड ॲज मायटोसिस सेल डिव्हिजन. तसं मियोसिस सेल डिव्हिजन ची डेफिनेशन, द सेल डिव्हिजन विच leads the reproduction by formation of gametes. The cell division which leads reproduction, ज्या सेल डिव्हिजन मुळे प्रजनन घडून येतं, रिप्रोडक्शन घडून येतं. The cell division which leads the reproduction by means of cell division, reproduction by formation of gametes. Formation of gametes or spores. Gametes or spores called as meiosis. मियोसिस सेल डिव्हिजन हे जर्म सेल मध्ये घडून येतं आणि त्याच्यापासून गॅमेट्स आणि स्पोर्स तयार केले जातात आणि त्या गॅमेट्स आणि स्पोर्सच्या
निर्मितीमधून रिप्रोडक्शन घडून येतं. म्हणजे रिप्रोडक्शन साठी, सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी गॅमेट्स आणि स्पोर्सची आवश्यकता असते. ते गॅमेट्स आणि स्पोर्स, रिप्रोडक्शन साठी आवश्यक असणारे गॅमेट्स आणि स्पोर्स निर्माण करणारं जे सेल डिव्हिजन आहे, त्या सेल डिव्हिजनला म्हणतात मियोसिस. आपण पाहिलं की मायटोसिस सेल डिव्हिजन कोणत्या सेल मध्ये घडून येतं? मायटोसिस सेल डिव्हिजन टेक्स प्लेस इन अ सोमॅटिक सेल ऑर स्टेम सेल्स. सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल मध्ये मायटोसिस सेल डिव्हिजन होतं. तसं मियोसिस सेल डिव्हिजन ऑकर्स इन meiosis cell division occurs in germ cells. meiosis cell division कोणत्या सेल मध्ये घडून येतं? जर्म सेल्स. त्यालाच रिप्रोडक्टिव्ह सेल देखील म्हटलं जातं. देन नेक्स्ट, in this cell division daughter cell restore half number of chromosome. in this cell division, या सेल डिव्हिजन मध्ये, कोणत्या? मियोसिस सेल डिव्हिजन मध्ये, इन दिस सेल डिव्हिजन डॉटर सेल म्हणजे प्रोड्यूस होणाऱ्या नवीन सेल, डॉटर सेल रिस्टोर हाफ नंबर ऑफ क्रोमोसोम्स. डॉटर सेल हे पॅरेंट सेलच्या, मदर सेलच्या निम्मे क्रोमोसोम रिस्टोर करतात. म्हणजे उदाहरणार्थ पहा, समजा ही मदर सेल आहे किंवा याला आपण पॅरेंट सेल म्हणू. या पॅरेंट सेल मध्ये समजा 2n क्रोमोसोम्स असतील, तर ज्यावेळी त्याच्यामध्ये मियोसिस सेल डिव्हिजन होतं आणि त्याच्या डॉटर सेल्स प्रोड्यूस होतात, तेव्हा त्या डॉटर सेल मध्ये या पॅरेंट सेलच्या हाफ नंबर ऑफ क्रोमोसोम असतात. म्हणजे फक्त किती होतील? n. तर या पद्धतीनं डॉटर सेल रिस्टोर हाफ नंबर ऑफ क्रोमोसोम्स टू द पॅरेंट सेल. पॅरेंट सेल मध्ये समजा 46 गुणसूत्र असतील, तर डॉटर सेल मध्ये किती येतात? 23च येतील. निम्मे, हाफ म्हणजे निम्मे. तर डॉटर सेल हे हाफ नंबर ऑफ क्रोमोसोम रिस्टोर करणाऱ्या सेल आहेत. मियोसिस टेक्स प्लेस इन अ रिप्रोडक्टिव्ह सेल, दॅट इज ते आपण पाहिलेले. देयर आर टू काइंड्स ऑफ मियोसिस. मियोसिसचे दोन प्रकार पडतात. देयर आर टू टाइप्स ऑफ मियोसिस. त्याच्यामध्ये किंवा दोन स्टेप आहेत मियोसिस मध्ये. एक आहे मियोसिस फर्स्ट, मियोसिस फर्स्ट, आणि दुसरा आहे मियोसिस सेकंड. पहा, मियोसिस सेल डिव्हिजन हे दोन स्टेप मध्ये घडून येतं. एक आहे मियोसिस फर्स्ट आणि दुसरा आहे मियोसिस सेकंड. तर मियोसिस फर्स्ट आणि मियोसिस सेकंड हा या चॅप्टरचा लास्ट पॉइंट आहे. जसं आपण मायटोसिस आज पाहिलेले आहे मेकॅनिझम, की मायटोसिसचे कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस, तसं आपल्याला इथं मियोसिस फर्स्ट पाहायचे. त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. आणि त्याच्यानंतर मियोसिस सेकंड जे आहे ते सिमिलर आहे मायटोसिस प्रमाणे. मियोसिस सेकंड आणि मायटोसिस सेम आहेत, फक्त मियोसिस फर्स्ट जो आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स थोड्याशा वेगवेगळ्या आहेत. तर उद्याच्या लेक्चर मध्ये हा पार्ट आपला कंप्लीट होईल. मियोसिस फर्स्ट आणि मियोसिस सेकंड या दोन महत्त्वाचे पॉइंट जे आहेत ते उद्याच्या लेक्चर मध्ये तुमचे पूर्ण केले जातील. म्हणजे हा चॅप्टर आपला कंप्लीट होईल. तर आज आपण या ठिकाणी थांबतोय. उर्वरित भाग उद्याच्या लेक्चर मध्ये पूर्ण करू.